नमस्कार मित्रांनो, मी आशिष स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि तर गेले 7-8 वर्ष मी ब्लॉगिंग बघतोय। लॉंग राईड, टूर राईड, बाईक राईड। तर मोस्ट ऑफ ब्लॉगर्स आहेत जे टूरिंग करतात, ब्लॉग्स बनवतात। माझी पण इच्छा होती की आपण 7-8 वर्ष मी जेव्हा 12वीला होतो तेव्हा आपण एक ब्लॉगिंग चालू करावं। पण एक गोष्ट, लोक काय जज करतील, लोकांचं काय जज करायचं काम आहे। ते करतील न करतील त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू। ते तुम्ही किती चांगलं काम करा ते तुम्हाला जज 100% करणारच। तुम्ही हजारो चांगली कामं केलीत तर तुम्ही त्यांच्या टॉपला असाल, बाबा हिने चांगली कामं केली। पण एक काम जर तुम्ही चुकीचं केलं ना, तर तुम्ही किती टॉपला असू द्या, डायरेक्ट ऑन द स्पॉट तो खालच्या लेवलला माणूस येतो त्यांच्या नजरेमध्ये, लोकांच्या नजरेमध्ये। मग तो गिल्ट फील करतो की अरे बाबा ह्याच्यासमोर मी कसं जाऊ। माइंड पूर्ण चेंज केलेलं आहे माझ्या। गेल्या 3-4 वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये असे काही क्षण झालेत की लोक काय जज करतील त्याच्यामुळे मी तो जजिंग हा पॉईंट ऑफ व्ह्यू सोडून दिलेला आहे। ओके, तर लोकांना काय जज करायचं आहे ते करू द्यात, आपण आपलं काम करू। तर उद्यापासून किंवा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला टुरिंगचंच असेल, बाईक राईड। आता बाईक माझ्याकडे ॲक्सेसरीजमध्ये बघायला गेलं तर MT-15 आहे। आता हा जो मी ब्लॉग शूट करतो आहे तो iPhone 15 आहे। आणि बॅकअपसाठी माझ्याकडे अजून एक फोन आहे iPhone 12। त्याचा रिअरचा कॅमेरा आणि फ्रंट रिअरचा स्पीकर दोन्ही आय डोंट नो काय झालेलं, ते पण खराब झाले। बॅकअपसाठी आपल्याकडे एक iPhone 12 आहे, MT-15 बाईक आहे, हेल्मेट आहे ॲक्सेसचं। एक मिनटं दाखवतो तुम्हाला। हे हेल्मेट आहे, 2 हेल्मेट आहेत, एक माझ्या वाईफचं आणि माझं सेम आहेत ते। आणि एक तुम्हाला टॉप बॉक्स दिसत असेल तिकडे, हा टॉप बॉक्स, हा मधला इग्नोर करा, तो टॉप बॉक्स आहे 45 लिटरचा। आता तो 45 लिटरचा टॉप बॉक्स MT-15ला बसेल, कसा बसवला ते मी तुम्हाला जेव्हा मी बाईकचं पूर्ण ओव्हरव्ह्यू देईन तेव्हा तुम्हाला समजेलच की कसा बसवला, काय बसवलं, त्याला किती जुगाड लावलेत। ॲक्च्युली 45 लिटरचा मी बसवायला बाहेर भरपूर ट्राय केलेलं, पण सगळेजण सांगितलं की तुझी 155cc बाईक आहे तर मोस्ट ऑफ तो नाही बसणार, कारण का लोड घेणार नाही। पण त्याला जुगाड काय केलेत, ते कसा बसवला आहे ते मी तुम्हाला येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये जेव्हा बाईकचा ओव्हरव्ह्यू देईन मी तेव्हा तुम्हाला तो क्लिअर करेन की कसं काय केलं आहे। आता बाईक माझी आहे बाहेर, पण मी ॲक्च्युली इथे तुम्हाला नीट दाखवू शकणार नाही, बाहेर जाऊनच दाखवावं लागेल। ते येणारा पुढचा ब्लॉग जो असेल किंवा ह्याच्या पुढचा पण जो काही ब्लॉग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मी बाईकचं एक ओव्हरव्ह्यू देईल की माझ्या बाईकमध्ये मॉडिफिकेशन केलेले आहेत। एकदम टॉप लेवलचे पण नाही, पण डिसेंट मॉडिफिकेशन केले की जे मला वाटले ते करावे म्हणून। तर मी ते दाखवीन तुम्हाला की काय मॉडिफिकेशन केलेत, कधी केलेत, काय ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये समजेल। आणि आपले ब्लॉगिंग मोस्ट ऑफ असणार आहे बाईक टुरिंग, लॉंग्स राईड बाईकच असेल मोस्ट ऑफ। जर एकदमच लांबचं असेल तर बाय ट्रेन किंवा बाय बस किंवा कार बिरने आपण जाऊ। माझं मोटिव्ह तर बाईक राईड आणि बाईक रायडिंगच असेल, कारण मला बाईक राईड खूप आवडते। अक्षरशः मी गाडी घेतल्यापासून मला आठवत नाही की मी मोस्ट ऑफ ट्रेनने कधी गेलो असेल। 1-2 वेळेला तेव्हा पण बाईकचं काहीतरी मेजर काम होतं त्याच्यामुळेच मी गेलो आहे, नाहीतर मी कधी ट्रेनने वगैरे जात नाही। मोस्ट ऑफ बाईकनेच जातो, बाईकनीच जाणं प्रिफर करतो, कारण का ते एक कम्फर्टेबल वाटतं की बाबा आपण चाललो आहे कुठेतरी, रेस्ट घेऊन पुढे ट्रॅव्हल करू। ट्रेननी त्याच्यापेक्षा कम्फर्टेबल आहे, पण कोकणात जाणं ट्रेननी, आय नो तो समजून गेला असेल मला काय बोलायचं आहे, पण कोकणात जाणं म्हणजे इकडनं जेव्हा ट्रेन निघते तेव्हा एवढी गर्दी असते की अक्षरशः हलणं आणि डुलणं म्हणजे
असा पाय असा, इकडचा पाय तिकडं पण नाही ओढू शकत आपण, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ बाईकनेच जातो. तर आता येणाऱ्या काही दिवसात कदाचित आपण जाऊ कोकणामध्ये, तर ते पण असेल. आता माझ्याकडे कुठला गोप्रो किंवा ॲक्शन कॅमेरा नाही आहे, त्याच्यामुळे जे पण काही ब्लॉगिंग होईल ते फोनमधूनच होणार आहे, या iPhone 15मधून. तर ठीक आहे, आशा करतो तुम्हाला पुढचे येणारे ब्लॉग चांगले वाटतील. आणि आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच सांगायचं आहे की आपले पुढे येणारे ब्लॉग्स आणि मी माझे ब्लॉगिंग चॅनल ओपन केलं आहे ते कशाबद्दल आहे. तर पुढचे जे ब्लॉग्स असतील ते टुरिंग, बाईक टुरिंग, इकडचं लोकलचं, कुठे काय जर मी जातो आहे, फ्रेंड सर्कल असतील, माझे फ्रेंड्स आहेत इथे, आम्ही गप्पा वगैरे मारू, फॅमिली ब्लॉग असेल, सगळा मिक्स असणार आहे. त्याच्यामुळे असं एकच नाही की एकच ब्लॉग आहे आपला बाईकच घेऊन चाललो आहे, असं काय नाही आहे. तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू, ठरवू काय करायचं आहे. मोस्ट ऑफ मी बाईक तुम्हाला ओव्हरव्ह्यूच देईल, तो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला की मला बाईकला काय मॉडिफिकेशन केले आहेत, कुठले काय केलं आहे बाईकमध्ये. आता बाईकचं ॲक्च्युली एक सर्व्हिसला पण जायचं, तो पण मी सांगेल कशासाठी चाललो आहे, काय चाललो आहे, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. तर आशा करतो की तुम्हाला पुढचे ब्लॉग्स आवडतील आणि आवडायलाच पाहिजेत. प्रयत्न मोठे तोच असेल की आवडावेत तुम्हाला. ओके, तर आजचा ब्लॉग एवढाच. थँक्यू फॉर गिविंग टाईम. तुमचा दिवस शुभ.